एका खेड्या गावामध्ये एक वयस्कर शेतकरी राहत होता। त्या शेतकऱ्याला एक मुलगा होता। त्या मुलाला वेळेचं काहीच महत्व नव्हतं। तो दिवसभर उन्हाडक्या करत खेळत बसायचा, मित्रांबरोबर गप्पा मारत बसायचा, खेळणं बागडणं अशा पद्धतीचं त्याचं दिनचर्या असायची। त्याला कोणतेच गांभीर्य नव्हतं, फक्त खेळणे, इतरांच्या टिंगल्या करणे, मस्करी करणे अशामध्येच त्याचा दिवस जायचा। घरामध्ये कोणतंही काम तो करत नसायचा। आणि त्याचं हे वर्तणूक बघून त्याचे जे शेतकरी वडील आहेत यांना खूप दुःख होत असे। आपल्या मुलाला अशा पद्धतीने बघून ते खूप हताश व्हायचे। एके दिवशी त्यांनी ठरवलं की आपल्या मुलाला वेळेचे महत्व समजले पाहिजे। याकरिता त्यांनी एक युक्ती लढवली। घरामध्ये असलेले एक जुने घड्याळ त्या मुलाला बोलवलं आणि ते जुनं घड्याळ त्याच्याकडे दिलं आणि त्याला सांगितलं का तू बाजारामध्ये जा आणि या घड्याळाची किंमत विचारून ये। त्या पद्धतीने तो मुलगा आला। त्यांनी वडिलांकडून ते जुनं घड्याळ घेतलं आणि तो बाजारामध्ये गेला। प्रत्येक दुकानदाराला जाऊन तो ते जुनं घड्याळ दाखवत होता। जुनं घड्याळ दाखवल्यानंतर काही दुकानदारांनी त्याची किंमत 100 रुपये सांगितली, काही दुकानदारांनी त्याची किंमत 200 रुपये सांगितली, तर काहींनी त्याची किंमत 300 रुपये सांगितली। शेवटी दिवसभर या घड्याळाची किंमत विचारून तो पुन्हा घरी आपल्या वडिलांकडे आला। वडिलांकडे आल्यानंतर त्याने आपल्या वडिलांना सांगितलं की या घड्याळाची किंमत वेगवेगळ्या दुकानदारांकडे वेगवेगळी पाहायला मिळाली। यामध्ये काही दुकानदारांनी त्याची किंमत 100 रुपये सांगितली, काही दुकानदारांनी त्याची किंमत 200 रुपये सांगितली, काही दुकानदारांनी त्याची किंमत 300 रुपये सांगितली। त्यानंतर त्याचे वडील म्हणाले की आता तुझं काम झालेलं आहे, तू तुझं जाऊ शकतो, उद्या पुन्हा येऊन मला भेट। त्या पद्धतीने त्याने ते घड्याळ ठेवलं आणि तो निघून गेला। त्यानंतर दुसऱ्या दिवशी पुन्हा तो त्याच्या वडिलांकडे आला। वडिलांनी सांगितलं की आज तू पुन्हा हे घड्याळ घेऊन बाजारामध्ये जा आणि बाजारामध्ये गेल्यानंतर या घड्याळामध्ये जो वेळ आहे त्या वेळाची किंमत तू प्रत्येकाला विचार आणि ती येऊन मला सांग। त्या पद्धतीने आपल्या वडिलांनी ज्या पद्धतीने सांगितलं आहे त्या पद्धतीने त्यांनी घड्याळ घेतलं आणि पुन्हा बाजारामध्ये तो गेला। पुन्हा प्रत्येक दुकानदाराला तो या घड्याळामध्ये जो वेळ आहे त्या वेळेची किंमत तो विचारू लागला। काल हा मुलगा आपल्याकडे घड्याळ घेऊन आलेला होता, काल घड्याळाची किंमत विचारत होता आणि आज घड्याळामध्ये वेळेची किंमत विचारत आहे। हे बघून ते दुकानदार त्याला हसायला लागले, त्याला वेड्यात काढलं, त्याला नाव ठेवत होते की काल एक बोलतोय आणि आज एक बोलतोय। अशा पद्धतीने त्याच्यात काही जे दुकानदार होते त्यांनी त्याच्या टिंगल मस्करी करण्यास सुरुवात केली। शेवटी तो देखील हताश झाला। त्याला काही दुकानदारांकडून याचे उत्तर मिळालं नाही। शेवटी उत्तर न मिळाल्याने तो वैतागून पुन्हा घरी आपल्या वडिलांकडे जात असताना रस्त्यामध्ये एक आजोबा, वयस्कर आजोबा बसलेले होते। या आजोबांना त्यांनी हे घड्याळ दाखवलं आणि घड्याळ दाखवल्यानंतर त्यांनी विचारलं, आजोबा या घड्याळामध्ये जो वेळ आहे या वेळेची काय किंमत आहे? ही घड्याळ बघून त्या आजोबांनी त्याच्याकडे बघितलं आणि त्याला नेमकी काय विचारायचं आहे हे त्या आजोबांना समजलं। त्यानंतर या आजोबांनी सांगितलं की या घड्याळामध्ये जो वेळ आहे या वेळेची किंमत कुणीच करू शकत नाही। आपल्या आयुष्यामध्ये जो प्रत्येक क्षण आहे तो गेल्यानंतर त्याची कितीही जरी किंमत मोजली तरी तो क्षण पुन्हा आयुष्यामध्ये येऊ शकत नाही आणि त्यामुळे आपल्या आयुष्यातील प्रत्येक क्षण हा खूप बहुमूल्य आहे, त्याची कुणीही किंमत करू शकत नाही। हे ऐकल्यानंतर त्या मुलाचे डोळे उघडले आणि तो मुलगा आपल्या वडिलांकडे गेला। वडिलांकडे गेल्यानंतर त्याच्याकडून ज्या चुका झालेल्या होत्या त्या सर्व चुका त्याला समजल्या। त्याला वेळेची किंमत समजली। आपल्या आयुष्यामध्ये आपण किती वेळ हा बहुमूल्य वेळ वाया घालवलेला आहे याची त्याला जाणीव झालेली होती। वडिलांनी देखील त्यांचा जो उद्देश आहे तो त्यामध्ये त्यांचा सफल झालेला होता। त्यानंतर तो मुलगा अत्यंत कष्टाने आपला एकही सेकंद वेळ न वाया घालवता जिद्दीने पुन्हा उभारी त्यांनी घेतली, काबाड कष्ट केले। त्याचसोबत त्याला त्याचं जे ध्येय होतं ते ध्येय समजलं। जीवनाचं ध्येय समजल्यानंतर त्या पद्धतीने त्यांनी कष्ट घेतले आणि कष्ट घेतल्यानंतर
तो एक यशस्वी उद्योजक झाला. तर या गोष्टीवरून आपल्याला एक महत्वाचं निष्कर्ष समजतो की आयुष्यामध्ये जोपर्यंत आपल्याला वेळेचं महत्व समजत नाही तोपर्यंत आपल्याकडून खूप साऱ्या आयुष्यामध्ये चुका होत असतात. आपल्याला आपल्या जीवनाचं ध्येय समजत नसतं, परंतु जेव्हा आपल्याला वेळेचं महत्व समजतं त्यावेळेस आपल्याला आपल्या जीवनाचं ध्येय समजतं. आपल्याचं जीवनाचं ध्येय समजल्यानंतर या ध्येयाकडे जाण्याकरिता मार्ग सापडतो. मार्ग सापडल्यानंतर त्या पद्धतीने आपल्याकडून कष्ट घेतले जातात आणि आपल्या जीवनाचं जे काही ध्येय आहे ते ध्येय मिळवण्याकरिता आपण दिवस रात्र एक करत कष्ट करतो, प्रामाणिकपणे कष्ट करतो आणि काही दिवसांमध्येच काही वर्षांमध्येच आपल्याला ते ध्येय जे आहे ते साध्य होत असतं. या पद्धतीने वेळेचं महत्व हे आयुष्यामध्ये खूप मोठं आहे. त्याचं कधीही मूल्य हे होऊ शकत नाही, हेच या गोष्टीवरून आपल्याला समजतं.